नमस्कार मंडळी. नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे पण बजेटमुळे विचार करताय तर आता काळजी सोडा. सरकारी मदतीनं ट्रॅक्टर घेणं कसं सोपं होऊ शकतं याची सगळी माहिती आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शेती म्हटलं की ट्रॅक्टर हवाच, नाही का? तो आपल्या कामाचा भार कितीतरी हलका करतो. पण खरंय, त्याची मोठी किंमत बघितली की बजेट थोडं कोलमडतं. पण हाच आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने काही योजना आणल्या आहेत, ज्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. बरं, सरकार ही मदत का करतंय यामागचा विचार अगदी सोपा आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी आधुनिक मशीन वापरावीत, शेतीचं उत्पादन वाढावं आणि त्यांची शारीरिक मेहनत कमी व्हावी, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. चला, मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. ही आर्थिक मदत नेमकी कोणाला मिळते? म्हणजे कोण कोण यासाठी अर्ज करू शकतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सरकारनं काही गटांना खास प्राधान्य दिलं आहे. यामध्ये आपले लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, महिला भगिनी आहेत आणि सोबतच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी बांधवही आहेत. इतकंच नाही तर बचत गट आणि शेतकरी उत्पादक संस्थांनाही याचा लाभ घेता येतो. आता एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जर याआधी कधी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलं असेल तर पुढची 10 वर्ष पुन्हा ट्रॅक्टरसाठी अर्ज करता येत नाही. पण हो, शेतीच्या दुसऱ्या अवजारांसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, म्हणजे पैसे. अनुदान नक्की किती मिळतं, कोणाला किती फायदा होतो, चला बघूया. इथे बघा, हिशोब अगदी सरळ आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार महिला आणि SC/ST प्रवर्गातल्या शेतकरी बांधवांना थेट 50% अनुदान मिळतं आणि बाकीच्या सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी हीच मदत 40% आहे. बरं, टक्केवारी ठीक आहे, पण हातात नक्की किती रक्कम येते? तर महिला आणि SC/ST शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1,25,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं आणि इतर शेतकऱ्यांसाठी ही रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत आहे. आणि थांबा, अजून एक खास योजना आहे. जर अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध सदस्यांचे बचत गट असतील तर त्यांना मिनी ट्रॅक्टरसाठी चक्क 90% अनुदान मिळतं. म्हणजे रक्कम होते तब्बल 3,10,000 रुपये. केवढी मोठी मदत आहे ही, नाही का? चला तर मग आता प्रत्यक्ष कामाला लागूया. हा ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा आपण अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत समजून घेऊ. सगळ्यात आधी ही वेबसाईट नीट बघून घ्या. mahadbt.maharashtra.gov.in. अर्ज फक्त आणि फक्त याच सरकारी वेबसाईटवरून करायचा आहे. इकडे तिकडे दुसऱ्या कुठल्याही लिंकवर जाऊन नका, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया दिसायला मोठी वाटली तरी खूप सोपी आहे. बघा, फक्त 5 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली, पोर्टलवर लॉग इन करा. दुसरी, अर्जातली सगळी माहिती व्यवस्थित भरा. तिसरी, जी कागदपत्र लागतील ती अपलोड करा. चौथी, डीलरकडून आणलेलं कोटेशन सबमिट करा. आणि पाचवी, सगळ्यात महत्त्वाचं, जी पावती मिळेल ती व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. एक सल्ला देतो, अर्ज भरायला बसण्याआधी ही सगळी कागदपत्र एका फाईलमध्ये तयार ठेवा, म्हणजे मग ऐनवेळी धावपळ होत नाही. काय काय लागतं? तर आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी आणि हो, डीलरकडून घेतलेलं कोटेशन आणि जातीचा दाखला विसरू नका. चला, समजा अर्ज भरून झाला. आता पुढे काय? आपलं काम इथेच संपत नाही. खरी प्रक्रिया तर आता सुरू होते, मंजुरीची. यात थोडा वेळ लागतो, पण ती कशी होते तेही समजून घेऊया. तर बघा, आपला अर्ज एका प्रवासाला निघतो. याचे 4 मोठे थांबे आहेत. पहिला थांबा म्हणजे कृषी अधिकारी स्वतः येऊन जागेची पाहणी करतात. सगळं ठीक असेल की मग मिळते तांत्रिक मंजुरी. जर कर्ज काढणार असाल तर बँकेचं काम पूर्ण होतं आणि मग शेवटच्या टप्प्यात अनुदानाची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. आता प्रश्न येतो की आपला अर्ज कुठपर्यंत आलाय हे कसं कळणार? सोपं आहे. एकतर त्याच ऑनलाईन पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक करता येतं किंवा मग आपल्या मोबाईलवर सरकारकडून मेसेज येतात, त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. बरं, आता काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. या छोट्या छोट्या टिप्समुळे अर्ज करताना होणाऱ्या चुका हमखास टाळता येतात आणि सगळी प्रोसेस एकदम व्यवस्थित पार पडते. बघा, अर्ज करताना काही अडचणी येऊ शकतात, पण घाबरायचं नाही. जसं की वेबसाईट चालत नाहीये, मग आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल-मे महिन्यातच अर्ज करा. कधी कधी आधार कार्ड आणि 7/12वर नाव वेगळं असतं, ते आधीच तपासून घ्या. आणि समजा अर्ज नाकारलाच तर शांतपणे तालुका कृषी कार्यालयात जा आणि विचारा की नक्की काय चुकलंय. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा,
बरेच एजंट सांगतात की आम्ही तुमचं काम लवकर करून देतो, थोडे पैसे लागतील. अशा लोकांपासून 4 हात लांबच राहा. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आपलं अनुदान सुरक्षित ठेवायचं असेल तर फक्त सरकारी मार्गानेच जायचं. तर मग आता सगळी माहिती आपल्याकडे आहे. योग्य तयारी केली की या योजनेचा फायदा घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मग काय, टाकायचं का आपल्या नवीन ट्रॅक्टरच्या दिशेनं पहिलं पाऊल?